सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात महाराजांचं रूप सामावले, जे आजही या स्वराज्यावर लक्ष ठेवून आहेत. पण या निसर्गाच्या अद्भुत रूपामागे आणखी काय दडले? चला अनुभवूया हा रोमांचकारी प्रवास. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वाळणकोंडी देवस्थान, तसेच रेड्यांची झुंज देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि बरंच काही. सकाळचे 6 वाजले आहेत आणि मी प्रवासाला सुरुवात केली आहे. आता तरी मी बसमध्ये आहे आणि इंदापूरपर्यंत जाणार आहे. तिथे माझा मित्र मला घ्यायला येईल. तसंच सकाळचा सुंदर असा वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. सूर्य उगवताना तुम्हाला दिसतच असेल. आणि आता माझा मित्र देखील इंदापूरला आला आहे आणि आम्ही निघालो आहोत वाळणकोंड. तर रस्ता आहे महाड मार्गे, बट माझ्या मित्राला एक दुसरा रस्ता माहिती आहे, जो म्हणजे रायगड किल्ल्याच्या पायथ्याजवळनं जातो. असा मॅपवर वगैरे रस्ता नाही आहे, बट आम्ही चाललो आहे डायरेक्ट. खरं तर आम्ही वाळणकोंडलाच चाललो होतो, पण अचानक भलतंच काहीतरी समोर दिसलं. आम्हाला काही अंदाज नव्हता, पण आम्ही थांबलो ते दृश्य बघायला. आणि तेव्हा आमची भेट झाली एका अनोख्या थरारक परंपरेशी, ती म्हणजे रेड्यांची झुंज. असा थरार आम्ही आयुष्यात कधी पाहिला नव्हता, ऐकलाही नव्हता. काय होतं ते, कसं वाटलं ते आम्हाला, चला दाखवतो तुम्हालाही. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि आज माझ्यासोबत आलो आहे दामेश तांबट पुन्हा एकदा खूप टायमानंतर. आणि सध्या आपण आहोत रायगडच्या पायथ्याशी. हा बघा पायथा म्हणजे आता खाली होता, पण तिकडनं आपल्या रायगडचं टकमकटोक दिसतोय. हा बघा टकमकटोक, तसेच हा रायगड आपला. हे सध्या आमचा प्लॅन चालू आहे वाळणकुंड, जो की महाडमध्ये एक प्रसिद्ध अशी जागा आहे तिकडे जाण्याचा. तर मे बी आम्ही रस्ता चुकलोय. हा बघा काय नाही रस्ता चुकलाय, तू बस मागं 50 किलोमीटर नाही, तुला 7 किलोमीटर. बघा, दामेश सारखा जुनून पाहिजे प्रत्येकाच्या अंगात. बिल्डर म्हणून प्रसिद्ध आहे तळागावात, विनवली. तर आता मी तुम्हाला रेड्यांची झुंज दाखवणार आहे, तर नक्की पहा. चला आता चला हो. नाही नमस्कार, मी अभिजित पाटील, आज दामेश तांबट. तर आता आम्ही जात होतो वाळणकोंडला आणि जाता आम्हाला एक सुंदर असं व्ह्यू दिसतोय, जे की महाराजांचा आहे. मला माहित नाही आवाज येतोय की नाही, पण दाखवतो. रेड्यांच्या झुंजीचा इतिहास हा प्रामुख्याने शेती संस्कृतीशी जोडलेला आहे. पूर्वीच्या काळी करमणुकीची साधने मर्यादित होती, तेव्हा ग्रामीण भागात सण उत्सवांच्या वेळी किंवा गावच्या जत्रेच्या निमित्ताने या झुंजी लावल्या जात असत. हे ताकदीचं आणि शौर्याचं प्रतीक मानलं जात असे. तर आता आपण आलो आहोत एका अशा जागी जिथे निसर्गाच्या शांततेत एक रहस्य दडलं. वाळणकोंड, रायगड किल्ल्याच्या बरोबर मागे असलेला हा शांत डोह आणि वरदायिनी मातेचं मंदिर. या जागेला धार्मिक महत्त्वही खूप आहे. इथे धोंडेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि समोरचा जो डोह दिसतोय, डोह म्हणजे पाण्याचा स्रोत. त्यातले मासे पवित्र मानले जातात. लोकांची श्रद्धा अशी आहे की ती देवीच्या मालकीचे आहेत. बरेचसे लोक येथे अंतिम कार्यासाठीही येतात. अस्थि विसर्जनासारखी धार्मिक कामं केली जातात, कारण डोह पवित्र मानला जातो. या डोहाची कथा तुम्हाला माहीत आहे का? म्हणतात इथे असलेले हजारो मासे साधेसुधे नाहीत, तर ते साक्षात वरदायिनी मातेचे मासे आहेत. हे मासे पवित्र मानले जातात. पूर्वीच्या काळी लोक येथे देवीला नैवेद्य मांडून आपल्या गरजा चिठ्ठीत लिहून ठेवायच्या आणि पुढच्या दिवशी त्या इच्छा पूर्णही व्हायच्या असं म्हटलं जातं. पण या डोहातील माशांना कोणी चुकूनही पकडत नाही किंवा मारत नाही, कारण लोकांची श्रद्धा आहे की जो कोणी या माशांना धक्का लावण्याचा प्रयत्न करेल त्याच्यासोबत काहीतरी वाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सह्याद्रीच्या या असंख्य रांगा, जिथे नजर पोहोचते तिथे फक्त डोंगरच डोंगर. पण तुम्ही नीट पाहिलं का? लांबून पाहिल्यावर हा डोंगर अगदी आपल्या राजासारखा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यासारखा दिसतो. हा केवळ निसर्गाचा चमत्कार नाही, तर ही साक्ष आहे त्या धगधगत्या इतिहासाची. वाऱ्याची प्रत्येक झुळूक जणू प्रौढ प्रताप पुरंदर अशी गर्जना करत असल्याचा भास होतो. उंच आकाशात झेपावणारे हे सुळके म्हणजे शिवरायांच्या स्वाभिमानाचं टोक आहे. सह्याद्रीच्या या रूपाला पाहून नतमस्तक व्हायला होतं. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का? नसेल घेतला तर एकदा या रांगांच्या कुशीत येऊन बघा. तुम्हालाही जाणवेल की महाराज अजून इथेच आहेत आपल्यासोबत. तसेच वाळणकोंडच्या या पवित्र परिसरात आल्यावर तुम्हाला जागोजागी दगडावर दगड रचलेले दिसतील.
ही केवळ दगडांची रचना नाही तर भक्तांची अतूट श्रद्धा आहे. असं म्हटलं जातं की इथे पूर्ण श्रद्धेने एकावर एक 5 किंवा 7 दगड रचून जर आपण आपल्या मनातली इच्छा मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते. श्रद्धेचा हा डोंगर आणि निसर्गाची ही साथ खरंच मनाला एक वेगळीच शांती देऊन जाते. तुम्ही कधी अशी इच्छा मागितली आहे का? कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. तसंच आमच्या बाजूला रायगड, मागे वालनकुंड आणि समोरला महाराजांचा हा सुंदर असा थोड्या चेहऱ्याचा वेळापूर्वी देखावा. आपण ज्या झुंजी पाहिल्या त्याच्या विजयाचे मानकरी हे जे तुम्हाला दिसतात ते आहे. तर नमस्कार, मी अभिजित पाटील आणि माझ्यासोबत दामेश आला आहे. सध्या आपण आहोत रायगडाच्या पायथ्याशी. तिकडे बघाल तुम्हाला रायगड दिसत असेल आणि इकडे आम्ही म्हणजे चाललेलो खास वाळणकुंडाकडे. तर येताना आम्ही शॉर्टकट वापरला, त्यामुळे आम्ही ऑफरोडने आलो. तर इकडे आपलं हे बघा, इकडे बजरंगबलीची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. ढासाळले इकडे आपलं याच्यावरून कळून येतं. इथे अवदसा म्हणून काहीतरी आहे, त्यांना सोडवलं आहे. म्हणजे प्रॉपर बजरंगबलीची मूर्ती बोलतात. ही देखील सेमच आहे. आणि थोडा पुढे गेलो आपण की आपल्याला अनेक असे विरगळ दिसतील. काय खूप असे विरगळ आहेत. प्रत्येक विरगळाचा काही ना काही म्हणजे एक खासियत असते. तर प्रत्येक विरगळाची एक वेगवेगळी स्टोरी असते. म्हणजे इकडे असे चिन्ह असतात, त्याच्यावरनं त्या वीराचं वीरमरण कसं आलं ते पूर्णपणे असं डिफाईन केलेलं असतं. आणि इकडे वरती आपल्याला अप्सरा दिसतात. बाकी मला तेवढं म्हणजे हे बघा, लढाईचं आहे. लढाई करताना मला एकदम प्रॉपर माहीत नाही, त्यामुळे कृती कमी हे सांगणार आहे. असे खूप असे विरगळ आहेत. आणि रायगड इथपासून खूपच असा लांब आहे, बऱ्यापैकी लांब आहे. तिकडे बघा, तिकडे आपल्याला नंदी दिसतोय, तो पण म्हणजे असा ढासाळला आहे. आणि इकडे आपल्याला एक अजून विरगळ दिसतोय, बॉक्स. हा बघा, चौकोनी आकाराचा विरगळ. आणि इकडे आपला झेंडा, हिंदवी स्वराज्याचा झेंडा आपल्याला दिसतो. हे बघा, ही विरगळ आहे. ही शंकराची पिंड आहे. बाजूला 2 मूर्त्या आहेत. इकडे अप्सरा आहे, मला वाटतं असं. आणि इकडे मेन रावणाने पर्वत उचललेला बघ. आणि इकडे लढाई करताना शंकराचा, हा शंकराचा, राईट. इकडे लढाई करताना आणि हे 2 ढाल घेऊन आहेत. असं म्हणजे विरगळाचा हे असावा. ही आमची स्प्लेंडर आहे. आणि आता आम्ही पूर्ण ऑफ रोडनी चाललोय. वाचलो तर व्हिडिओ अपलोड करेल. ड्रायव्हर हिमालयनचा आहे, ऐकताय ना बाई, सावकाश घे. पूर्ण ऑफरोड नुसते कचके. आता व्हिडिओत कळतायत की नाही मला नाही माहीत. अशीच मोठी एक चढण चढवली आणि आता उतरवतोय. ॲडव्हेंचरस दामेश. नाव वाचलेस ना. काय असते रे बाबा, असते. आता प्लेन रोड लागलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ बंद करतो.